हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू इन्फो विथ गोल्ड टीव्ही। आज आपण इयत्ता चौथीतील स्कॉलरशिपमधील गणित या विषयातील प्रश्नांचा सराव घेत आहोत। तर प्रश्न बघा कसा आहे पहिलाच, की 4080 गुणिले 34 बरोबर किती। तर या ठिकाणी सरळ सरळ आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार। तर आपण सोडून बघूया की किती गुणाकार येतोय। या ठिकाणी बघा मी दिलेली संख्या 4080 आहे अशी मांडून घेतली आणि आपण गुणिले 34 चा गुणाकार करून बघतोय। तर पहिल्यांदा आपण 4 ने गुणतो, बरोबर आहे। 4 0 0, त्यानंतर 4 8 32, हातच्याले 3, त्यानंतर 4 चौक 4 0 0 3 आहे असे खाली येणार, 4 चौक 16। जेवढं सुटसुटीत मांडाल तेवढे व्यवस्थित आपल्याला बेरीज वगैरे करायला अडचण येत नाही। त्यानंतर 3 0 0, 3 8 24, हातच्याले 2, त्यानंतर 3 0 0 2 आहे असे खाली येतील, त्यानंतर 3 चौक 12। आता या दोन्हींची काय करायची, बेरीज। या ठिकाणी बघा की 0 0, 2 आणि 0, 2 अधिक 0 2, 4 अधिक 3 7, त्यानंतर 6 आणि 2 8, आणि 2 आणि 1 3, आणि 1 1। तर किती उत्तर आपलं आलं बघा, की 1 2 3 4 5 6, 6 अंकी संख्या आपली आलेली आहे। किती अंकी आलेली आहे, 1 2 3 4 5 6, 6 अंकी संख्या म्हणजे आपली उत्तर कशात आले, लाखामध्ये। तर या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो की 1,38,720, 1,38,720। तर आपण पर्याय चेक करून बघूयात की 1,38,720 पर्याय कोणता आहे। या ठिकाणी तुम्ही जर पर्याय चेक करून बघितले तर काय उत्तर आपलं आलं होतं, 1,38,720। तरी 720 असणारा पर्याय बघा इथं आहे, परंतु 1,38,000 पाहिजेत। मग 1,38,720 पर्याय क्रमांक 3 हे आपलं करेक्ट उत्तर आहे। त्यानंतर काय विचारले, 10 डेसिमीटर बरोबर किती हेक्टोमीटर, बरोबर आहे। हे परिमाण विचारलं आहे। तर आता ही परिमाण तुम्हाला पाठच पाहिजेत की धारकता आहे का, माप अंतर आहे का, वस्तुमान आहे। तर या ठिकाणी मीटर म्हणजे काय, अंतर। मग मीटरची एकक विचारलेली आहे आणि 10 डेसिमीटर बरोबर किती हेक्टोमीटर असं विचारलेलं आहे। तर हे आपण कशा पद्धतीने सोडवायचं बघा। या ठिकाणी बघा की तुमची ही परिमाणं पाठच पाहिजेत। या ठिकाणी मीटर दिलं होतं अंतराचं एकक, म्हणून मीटर लिहिलंय मी। मग मीटर आता डाव्या बाजूला काय असतं की किलो हेक्टो डेका, आणि उजव्या बाजूला काय असतं, डेसी सेंटी मिली। अशा पद्धतीने तुम्ही पाठच करून ठेवा। जेव्हा आपण कोणती पण संख्या घेतो तेव्हा त्याच्या उजवीकडे जर जायचं असेल तर शून्य काय वाढत जातात एक एक घरानं, आणि उजवीकडून डावीकडे जातो तेव्हा शून्य काय होतात, कमी होत जातात। तर आपल्याला काय दिले, मी 10 इथं मांडले डेसीमध्ये, कारण 10 डेसिमीटर दिले, आणि बरोबर हेक्टोमध्ये विचारले। तर हेक्टो म्हणजे कुठं आहे, त्याच्या डाव्या बाजूला आहे। जेव्हा आपण डाव्या बाजूकडे जातो तेव्हा शून्य काय होतात, कमी होत जातात। मग ते कमी होत जातात, तर या ठिकाणी जर तुम्ही मीटरमध्ये गेला तर 10च्या छेदात आपण 10 लिहू शकतो, एक शून्य वाढतो म्हणजे छेदात एक शून्य एकावर देऊ शकतो। छेद काय नसतो म्हणजे एक असतो। त्यानंतर डेकामध्ये गेल्यावर अजून एक शून्य वाढणार, त्यानंतर हेक्टोमध्ये गेल्यावर अजून एक शून्य वाढणार। हे अशा पद्धतीने आपण लिहू शकतो छेदामध्ये। 10 या अंशामध्ये आहे असंच राहणार, म्हणजे 10 अंश छेद 1000 हा आपलं उत्तर आहे। तर आपण पर्याय चेक करून बघूया। या ठिकाणी बघा की 10 अंश छेद 1000 हेक्टोमीटर कुठं आहे, तर पहिलाच पर्याय आहे बघा, 10 अंश छेद 1000 हेक्टोमीटर, म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 हे आपलं करेक्ट आन्सर आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा। या ठिकाणी बघा की सोबतच्या आकृतीतील किती लघुकोनांना कोनांची नावे देता येतील। काय विचारले की सोबतच्या आकृतीतील किती लघुकोनांना कोनांची नावे देता येतील। आता कोणांची नावं देता येतील किती आणि लघुकोन, मग या ठिकाणी आपल्याला लघुकोन बघावे लागतील, किती आकृतीत आहेत, कोण आहेत का नाही, कोण नाहीत मोजायचे, आपल्याला लघुकोन बघायच्यात। तर ही संपूर्ण आकृती बघितली तर लघुकोन किती आहेत बघा, 1 2 3 4, बरोबर आहे। त्यानंतर या दोन्हींचा होणारा एक 5, या आणि या दोन्हींचा होणारा 6, त्यानंतर या आणि या दोन्हींचा होणारा 7। जर या तिन्हींचा एक घेतला तर तो एक होईल बघा 8, आणि परत खाली पण या तिन्हींचा जर घेतला तर तो काय होणार आहे, 9 होणार आहे। हा मोठा घेऊ का आपण, नाही घेऊ शकत, तो काटकोन होतोय। त्यांनी काय विचारले की लघुकोन, मग या सगळ्यांना आपण नावं देऊ शकतो। मग किती मिळाले आपल्याला लघुकोनांना नावं, किती लघुकोन मिळाले, 9, मग तेवढ्याच कोणांना आपण नावं सुद्धा देऊ शकतो। म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे। या ठिकाणी बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे की 3 शतक अधिक 3 दशक अधिक 3 दशसहस्र अधिक 3 एकक यांच्या बेरजेतून मिळणारी संख्या अंकात लिहिलेला पर्याय कोणता।
बरोबर आहे. आता ह्याची काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल. त्यासाठी आपल्याला सुटसुटी त्यांची मांडणी करून घेऊया आपण आणि सोडवूया. कशा पद्धतीने सोडवायचं बघा. या ठिकाणी बघा 3 शतक सांगितलंय, मग 3 मांडून घ्या. बरोबर, या ठिकाणी 3 मांडले. शतक म्हटलं की काय देतो आपण, 2 शून्य. बरोबर आहे. त्यानंतर काय सांगितलंय, 3 दशक. दशक म्हटलं की किती घर असतात, एकच घर असतं, म्हणून 3 दशक. बघा मी कुठं व्यवस्थित मांडते ते बघा. त्यानंतर 3 दशसहस्र म्हटलंय. आता सहस्र म्हणजे काय, तर 1000. मग दशसहस्र म्हणजे काय, एक अजून शून्य वाढ होतं. बरोबर आहे. मग 3 दशसहस्र म्हणजे काय, तर 3वरती 4 शून्य येणार आहेत. बरोबर आहे. या ठिकाणी बघा 1 2 3 दिले. हे 3 म्हणजे 3 लिहिले तर 3000 होतील, पण 3 सहस्र होतील. पण काय सांगितलंय, दशसहस्र, म्हणून अजून एक शून्य द्यायचं आणि इथं हे झाले 3 दशसहस्र. बरोबर आहे. त्यानंतर काय सांगितलंय की 3 एकक. मग जर तुम्ही 3 एकक म्हटलं तर एककाच्या पुढं घरच नसतं, म्हणून या ठिकाणी 3 लिहिले. आता यांची आपण बेरीज करूया. या ठिकाणी 3 अशी 3 बघा, त्यानंतर 3 अशी 3, या ठिकाणी 3 अशी 3 आणि 0 अशी 0 आणि 3, म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळालं की 30,333. मग आपण ऑप्शन चेक करूया की 30,333 कोणता ऑप्शन आहे. या ठिकाणी बघा चेक केले ऑप्शन, तर 30,333 हा ऑप्शन असलेला पर्याय कोणता आहे, की पर्याय क्रमांक 3 आहे. बघा 30,333, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, की 1 ते 100 पर्यंत 13च्या पाड्यातील एकूण किती संख्या आलेल्या आहेत. 1 ते 100 पर्यंत 13च्या पाड्यातील विचारले. बरोबर आहे. 13चा जर पाडा बघितला आपण तर 13 5 65, 13 6 78, 13 7 91, 13 8 104. 104 आपण घेऊ शकत नाही का, तर ती 100च्या पुढची संख्या आहे. मग 13 7 91, मग किती, 13 7 म्हणजे किती संख्या आलेल्या आहेत, एकूण 7, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, की पर्यायातील कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येला 3 6 व 9 ने निशेष भाग जाईल. यासाठी आपल्याला कसोट्या माहीत पाहिजे. 3ची कसोटी काय, 6ची कसोटी काय, 9ची कसोटी काय, आणि अजून पण काय त्यांनी महत्त्वाचं सांगितलंय की मोठ्यात मोठ्या संख्येला. मग आपण त्यासाठी अगोदर सगळ्यात मोठी संख्या कोणती ती शोधून काढू. या ठिकाणी बघा 1000 1000 1000, परंतु लास्टचा ऑप्शन काय आहे की 6000. मग त्याला भाग जातोय का बघूया, की कसोट्या माहीत पाहिजेत. 3ची कसोटी काय सांगते, की अंकांच्या बेरजेला 3ने भाग गेला तर 3ने भाग जातो. मग 8 आणि 6 14, 14 आणि 9 या ठिकाणी किती होत आहेत, तर 14 आणि 9 या ठिकाणी 23, 14 आणि 9 किती होतात या ठिकाणी बघा 22 होतात. बरोबर आहे. 23 होतात, सॉरी, 14 आणि 9 23, 23 आणि 1 25, या ठिकाणी किती झाले 25. 3ने भाग जाणार आहे का, नाही, त्याच्यामुळे ही संख्या कॅन्सल होईल. शिवाय 6ची कसोटी काय सांगते, 3 आणि 2ने गेला तर 6ने जातो. 2 जाणार आहे का, नाही, कारण एकक स्थानी काय आहे, विषम संख्या, म्हणून हा पर्याय बसणार नाही. आता आपण या ठिकाणी बघा तो पर्याय तर कॅन्सल झाला. आपण दुसरा पर्याय चेक करू. या दिलेल्या संख्यांमध्ये कोणती मोठी संख्या आहे, तर 1944 ही मोठी आहे. मग आता इथं एकक स्थानी 4 आहे, म्हणजे याला 6ने भाग जाणार. बरोबर आहे. आता अंकांची बेरीज बघूया आपण किती येते. 9 आणि 1 10, 10 आणि 4 14, 14 आणि 4 18, म्हणजे बरोबर आहे 3ने पण भाग जातोय. 9ची पण कसोटी तीच असते. जर अंकांच्या बेरजेला 3ने भाग जात असेल, सॉरी 9ने भाग जात असेल तर 9ने भाग जातो. मग 18ला 9ने जातोय का, जातोय, म्हणून 1944 ही संख्या 3ने 6ने आणि 9ने निषेध भाग जाईल. बाकीचे ऑप्शन का चेक करायचे नाहीत, हाच करेक्ट आहे. का नाहीत करायचे, त्यांनी काय विचारले, मोठ्यात मोठी, म्हणून कोणती येईल 1944. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन बघा, की या काय आहेत, या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास मधली व शेवटची संख्यांची बेरीज कोणती, असं विचारले. काय करायच्यात, या संख्या उतरत्या क्रमाने लावायच्यात, आणि त्यातली काय विचारले, मधली व शेवटची संख्यांची बेरीज विचारली. या ठिकाणी तुम्ही बघा की उतरत्या संख्या क्रमाने लावतो तेव्हा आपण काय करतो, सर्वात मोठी अगोदर घेतो. तर यातील सर्वात मोठी कोणती आहे, 7000 तर सगळीकडेच आहेत, परंतु 7300 900 900 आणि 700 आणि इथं 91. मग 7919 ही एक सगळ्यात 1 नंबरला उतरत्या क्रमाने येईल. त्यानंतर 2 नंबरला काय येईल, या ठिकाणी बघा 7909 ही 2 नंबरला येईल. बरोबर आहे. त्यानंतर 3 नंबरला कोणती येईल, त्यानंतर 700 येईल. बघा 730 ही 3 नंबरला येईल. 4 नंबरला कोणती येणार आहे, ते 7300, मग ही 4 नंबरला येईल. आणि 7091 ही किती नंबरला येईल, 5 नंबरला.
या ठिकाणी बघा की आपण जर काय विचारले मधली संख्या व शेवटची संख्या यांची बेरीज किती. आता मधली काय येणार आहे 3 नंबरची, मग ही 7770 आणि शेवटची कोणती, तर या ठिकाणी बघा 7091 यांची बेरीज. मग आपण 7770 आणि 7091 यांची बेरीज करून बघूया किती येते. तर या ठिकाणी मी मांडून घेऊन बेरीज करून दाखवते. या ठिकाणी बघा मी दिलेल्या संख्या मांडलेल्या आहेत की 7770 आणि 7000 ही काय येते 3 नंबरची मधली, बरोबर आहे. 5 आहेत म्हणजे 3 नंबरची मधली येते आणि 7091 ही शेवटची. त्यांची काय विचारले बेरीज. मग 0 अधिक 1 1, त्यानंतर 7 आणि 9 16, हातच्याले 1, त्यानंतर 7 आणि 0 7 आणि हातच्याचा 1 8, त्यानंतर 7 आणि 7 14. या ठिकाणी बघा 14 येतील. म्हणजे उत्तर काय मिळालं 14,861. मग आपण ऑप्शन चेक करून बघूया. 14,861. या ठिकाणी बघा जर ऑप्शन चेक करून बघितलं तर आपलं काय होतं पर्याय आन्सर आलं होतं 14,861. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय दिला